दिल्लीच्या एका पीजी गर्ल्स हॉस्टेलच्या ड्रेनेजमध्ये हा कॉन्डोमचा ढिगारा सापडला असा दावा करत दोन व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत। गर्ल्स हॉस्टेल कांडच्या नावाने या व्हिडिओवर प्रतिक्रियांचा पाऊस पडतोय। पण खरंच देशाच्या राजधानीत असं काही घडलंय का? गर्ल्स हॉस्टेलमध्ये इतके कंडोम आले तरी कुठून, याचाच फॅक्ट चेक या व्हिडिओत पाहायला मिळेल। हे दोन व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेत। यापैकी एका व्हिडिओत तुम्हाला एका रिपोर्टरचा आवाज येईल। त्यात ती म्हणते की हे हॉस्टेलच्या ग्राउंड फ्लोअरचं सीवेज चेंबर आहे। काल रात्री स्वच्छता कर्मचाऱ्यांनी हे उघडल्यावर यातून खूप सारे यूज केलेले कंडोम्स पाहायला मिळाले। हे ठिकाण गर्ल्स पीजीच्या बरोबर मागे आहे। यावरूनच हे कंडोम गर्ल्स पीजी हॉस्टेलच्या मुलींचे आहेत असे तर्क लढवण्यात आले। आता हा दुसरा व्हिडिओ पहा। याही व्हिडिओत यूज कॉन्डोमचा एक भला मोठा ढिगारा पाहायला मिळतोय। हाही व्हिडिओ दिल्लीच्या पीजी गर्ल्स हॉस्टेलचा असल्याचं बोललं जातंय। यावरून सोशल मीडियावर दिल्लीच्या पीजी गर्ल्स हॉस्टेलला ट्रोलही केलं गेलं। अनेकांनी तर मुलींचे संस्कार, शिक्षण आणि काय काय काढलं। पण खरंच हे व्हिडिओ आणि व्हिडिओतले वापरलेले कंडोम दिल्लीच्या गर्ल्स पीजी हॉस्टेलचे आहेत का? आता तेच सविस्तर पाहूयात। सोशल मीडियावर केला जाणारा हा दावा पूर्णपणे चुकीचा आहे। व्हायरल होणाऱ्या दोन वेगवेगळ्या व्हिडिओंपैकी आधी हा व्हिडिओ पहा। हा व्हिडिओ AI जनरेट आहे। हा व्हिडिओ AI टूल सोरा वापरून बनवला गेल्याचं बोललं जातंय। तर आता हा दुसरा व्हिडिओ पहा। हा दुसरा व्हिडिओ पूर्णपणे खरा आहे, पण हा व्हिडिओ दिल्ली सोडाच आपल्या भारतातलाच नाहीये। हा व्हिडिओ नायजेरियाचा आहे। आपल्या भारतात व्हायरल होण्याआधीच हा व्हिडिओ नायजेरियात तुफान व्हायरल झालाय। हा व्हिडिओ नायजेरियातल्या एका वेश्यालयातला आहे। त्यामुळे हा व्हिडिओ दिल्लीच्या एका पीजी गर्ल्स हॉस्टेलमधला आहे हा दावा पूर्णपणे फेक ठरतो। सोशल मीडियावर असे शेकडो फेक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत। त्यातलाच हा एक व्हिडिओ, पण हा व्हिडिओ पूर्णपणे फेक आहे। तुम्हालाही हा व्हिडिओ कुणी फॉरवर्ड केला असेल तर त्याला या व्हिडिओची लिंक नक्की पाठवा।